बारामतीमध्ये 2029ला पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार का, याविषयी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. तो दोघंही तरुण आहेत, त्याच्यामुळं असू शकतं. आता प्रत्येकाची ती वेगवेगळी मतं आहेत. रोहितचं मत आहे, जयचं मत आहे की त्याला उभं राहायचं. फिरून फिरून त्याची पण इच्छा आहे, कारण मागं तो म्हणत होता की दादा म्हणायचं की रोहित नको याच्यात, आपलं जय नको याच्यामध्ये, पुढे चांगलं नाही आहे. पण लोकांचं बघून 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 इच्छा तयार झालेली असेल आणि त्याच्यात चूक काही नाही आहे. शेवटी दादाचा मुलगा आहे तो. कोण ना कोणतरी 29ला बहुतेक वहिनी माघार घेतील आणि हा येईल असं दिसतंय. रोहित पवारांना स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. आता ते त्यांनी ठरवायचे. त्याच्या डोक्यात काय हे आपण सांगू शकत नाही आणि ते कालच ठरवेल. मग ते म्हणतात की मी कर्जत जामखेडवरूनच लढेन, पण अलीकडे त्यांचं बारामती परिसरामध्ये दौरा करणं, लोकांना भेटणं वाढलंय. हो, ते मी पण बघतोय वाढलेलं आहे. पण त्याच्यामुळं साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी पण त्याला घ्यायची असेल, सांगता येत नाही, म्हणून पण वाढलं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.